नमस्कार, मी संध्या सुनील रांजणे. मी राहते इथे खांदा कॉलनीमध्ये. माझं ऑपरेशन लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये झालंय. ऑपरेशन रिलेटेड आहे फायब्रॉइड. आणि मी इथे टेस्टसाठी आली. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून मी टेस्ट चालू केला होता. मला फॅमिली डॉक्टरकडून समजलं होतं की मला फायब्रॉइड आहे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की चांगल्या गायनिक डॉक्टरकडून ट्रीटमेंट घ्यावी. तर काही दिवसापूर्वी किंवा काही मंथ पूर्वी मम्मीचं ऑपरेशन इथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अभितेश मस्के डॉक्टरांकडे झालं होतं. मग फॅमिलीमध्ये जेव्हा माझ्या ऑपरेशन बद्दल जेव्हा बोलणं झालं तेव्हा घरातल्यांनी मला सजेस्ट केलं की लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये केतकी मस्के पाटील मॅडमकडेच आपली ट्रीटमेंट करायची आहे. तर मी त्यांच्याकडे माझ्या सगळ्या ट्रीटमेंट चालू केल्या. इथे सगळे माझे टेस्ट वगैरे झालेले आहेत. MRI, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट सगळ्या इथेच झालेल्या आहेत. आणि मग मला त्यांनी फायनल ऑपरेशनची डेट दिली. मला चांगलं गाईड केलं की ऑपरेशन कसं होणार आहे, पुढे तुझं फ्युचर प्लॅनिंग कसं आहे, इथपासून सगळं त्यांनी मला सांगितलं. केतकी मॅडमनी मला गाईड केलं की ऑपरेशनचं डेट दिली आणि त्यांनी ऑपरेशनच्या टायमिंगचं आम्हाला जे पूर्ण प्रोसेस होतं ते सगळं आम्हाला नीट गाईड करून सांगितलं. मग मी इथे ऍडमिशन केलं. माझं इथे सगळं प्रॉपर ऍडमिशन बरोबर झालं. ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं त्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेल्याच्या नंतर मला कळलं सुद्धा नाही की माझं ऑपरेशन कधी झालं, कोणत्या वेळेत झालं. ऑपरेशन थिएटरमधून मी बाहेर आल्याच्या नंतर पण मी लगेच माझ्या फॅमिली सोबत बोलली. त्यांच्याशी चांगलं माझं बोलणं झालं. मला एक रात्र ICU मध्ये ठेवलं गेलं. त्याच्यानंतर मला बाहेरच्या वॉर्डला आणलं. तिथे पण मला प्रॉपर ट्रीट केलं गेलं. आज चांगली ठणठणीत मी माझ्या पायाने घरी जातेय आणि मस्त म्हणजे म्हणजे आता असं वाटतच नाहीये की मला काही आजार होता आणि मला त्रास होतोय किंवा काहीतरी पेन होतंय त्याच्यामुळे मला जास्त दिवस घरी राहायला लागेल किंवा ज्या फायब्रॉइडमुळे जे मला जास्त ब्लिडिंग होत होती पिरियड्स मध्ये किंवा त्याच्यामुळे मला ताप येत होता किंवा बॉडी पेन होत होती. मला असं आता अजिबात असं काही नाहीये. आणि आज माझा डिस्चार्ज आहे. तर मला खूप बरं वाटतंय आणि ऍक्च्युली केतकी मॅडमसाठी खूप खूप थँक्यू आहे. लाईफलाईन हॉस्पिटलसाठी पण खूप थँक्यू की त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं आणि ते लोक इथून पुढे पण मला चांगली ट्रीटमेंट आणि चांगलं गाईड करणार आहेत.